नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे। भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर हर। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ठाकुर्ली येथे श्री मुक्तेश्वर महादेव शिव मंदिरच्या इथे। दरवर्षी आपण इथे येतो आणि इथे संघातर्फे किल्ले बांधणी ची स्पर्धा सुरू होते। स्पर्धा नाही म्हणणार आपण त्याला, एक किल्ले बांधणी म्हणजे मुलांना काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्याबद्दल मुलांना थोडी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने इथे संघातर्फे किल्ले बांधणी मुलांना शिकवली जाते। दरवर्षी आपण इथे येतोच, यंदाचं हे आपलं 3रं वर्ष आहे येण्याचं। आणि प्रतापगड कुठल्या शहराच्या जवळ आहे? खाली एक गाव वसलेलं आहे प्रतापगडाच्या खाली। त्या गावाचं नाव काय? इथे खानानी समुद्री किल्ला म्हणजे काय? पाण्यात किंवा समुद्रामध्ये जे किल्ले आहेत त्याला समुद्री किल्ला। समुद्राच्या पायथ्याशी असलेला सिंधुदुर्ग, विजयदुर्ग। वा, मस्त। पण शिवाजी महाराज असेपर्यंत जंजिरा आपल्याकडे नव्हता। बरं, थोडंसं पुढे जाऊया। पहिले पेशवे कोण होते? पहिल्या पेशव्यांचं नाव काय? आईकडे नाही बघायचं। पहिले पेशवे कोण होते? तुम्ही आता इथे बघताय की सगळी मुलं ही माती गोळा करायला लागली आहेत, काही मुलं दगड पण गोळा करायला लागलेले आहेत आणि शिक्षक इथे मुलांना सांगतात की हाताची घडी घालून उभं नाही राहायचं, फक्त आपण काम करायचं आहे। तर मुलं खूप मस्ती करतात आणि खूप एन्जॉय करतात किल्ला बनवताना। तर तुम्ही पण बघू शकता की मुलं किती एन्जॉय करतात ते। आता किल्ला बनवणं हे काय आहे मुलांना नक्की कळेल, त्याच्यात मेहनत काय असते हे सुद्धा कळेल। तर तिथे बघा ती सगळी मुलं माती गोळा करतात आता, आणि इथे किल्ल्याची आखणी पण चालू आहे। हे बघा, म्हणजे मुलं व्यवस्थित विथ प्लॅनिंग काम कसं करायचं हे कळतंय। आणि इथे तुम्ही बघता की इथे अगदी छोटी छोटी मुलं आहेत, साधारण 6 मुलांचा गट केलेला आहे आणि खूपच छोट्या मुली आहेत त्या। बट देन ऑल्सो दे आर ऑल्सो एन्जॉईंग। मुलांनो, तुम्ही कुठला किल्ला बनवणार आहात? काय किल्ल्याचं नाव वगैरे काय ठरवलंय तुम्ही? नाही ठरवलंय, बिना नाव ठरवताच बिना काही प्लॅनिंग करताय? आता पहिले आम्ही दगड वगैरे रचणार सॉरी, आणि मग जो किल्ल्याचा आकार तयार होईल त्याप्रमाणे तुम्ही त्याला नाव देणार, बरोबर? ठीक आहे। तुझं नाव काय बाळा? निधी। तू कुठनं आली आहे? मी डोंबिवलीमध्येच राहते। ओके, कुठल्या शाळेत जाते तू? सिस्टर निवेदिता। तू? पूर्ण मोठ्याने बोल जरा। शार्वी जगताप। अच्छा, मग इतिहास विषय आवडतो का तुम्हाला? म्हणजे हिस्ट्री आवडतो नक्की का? आपल्या कॅमेरा समोर सांगताय हो म्हणून? नाही ना? ठीक आहे, करा किल्ला करा, आपण तुमचा व्हिडिओ बनवूया, ठीक आहे? आणि व्हिडिओ बघा पण सगळ्यांनी हा नंतर। बघा, मुलांना एकट्याला सगळं उचलता येत नाहीये, त्यामुळे लहान मुलं एकत्र येऊन सगळं काम करतायत। बाळा, तुझं नाव काय? विघ्नेश विवेकानंद सोसायटीमध्ये राहतोस ना? बर। कुठला किल्ला बनवणार आहेस? अच्छा, मुलांना अजून किल्ल्याचं नाव काय माहिती नाही, पण देन ऑल्सो ते प्रयत्न करतायत। जंजिरा बनवणार आहे। बर, जंजिरा बनवतायत। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की नुसतीच लहान मुलं नाहीत तर मोठी माणसं सुद्धा मुलांना किल्ला बनवण्यासाठी खूप मदत करतायत आणि ते बघून सुद्धा खूप चांगलं वाटतंय। आई वडील सगळे मुलांना मदत करतायत आणि किल्ल्याचं महत्त्व पटवून देतात मुलांना। इथे सुद्धा एक काका आहेत, ते सुद्धा मुलांना मदत करतात। काका, तुमचं नाव काय? उदय। पूर्ण नाव सांगा। उदय प्रताप सिंग। मुलांना तुम्ही नक्की म्हणजे काय मदत करता इथे? नगराचे सहकार्य आहेत आपल्या संघाच्या नगराचे। म्हणजे मुलांना किल्ल्याबद्दल काय कळावं, म्हणजे काय उद्देश आहे नक्की या
उद्देश असा आहे की त्यांना शिवाजी महाराजांबद्दल कळलं पाहिजे, काय त्यांनी कसे किल्ले बांधले आणि कसे ते जात होते येत होते, किती अवघड होता ते किल्ल्यावर जाणं येणं, त्यांना किल्ल्याची स्ट्रक्चर काय आहे ते कळलं पाहिजे. त्यासाठी म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की स्वराज्य कसं निर्माण झालं हे बरोबर. ठीक आहे. असंच मुलांना मार्गदर्शन करत राहा, येणाऱ्या पिढ्यांसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. अरे बाटली पण पडली सर. बाळा तुझं नाव काय? श्रुती. कुठला किल्ला बनवते तू? मला नाही माहिती. तिलाच माहिती नाही कुठला किल्ला बनवते. इमॅजिनरी किल्ला आहे. बाळा तुझं नाव काय? ईशान खोत. अच्छा, मजा येते का तुम्हाला किल्ला बनवताना? तू किल्ला बनवतोयस का विटी दांडू खेळतोयस का क्रिकेट खेळतोयस? नक्की किल्ला बनवतोयस ना? आता आपल्या समोर विजय जगन्नाथ चौधरी उभे आहेत. आता ही जी जागा आहे ही यांचीच आहे आणि हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि चौधरी नर्सरी जी आहे त्याचे सुद्धा हे मालक आहेत. तर थोडंफार ते नर्सरीबद्दल पण सांगतील आणि मुलांना जी जागा दिली आहे त्याच्या मागचं काय कारण आहे, उद्देश आहे, त्याचं पण आपण सरांनाच विचारूया. तर सर, ही जी जागा तुम्ही आता संघासाठी दिलेली आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा? आत्ताच्या मुलांना मातीचे खेळ हा प्रकारच नाही माहिती, किंवा किल्ले बांधणं वगैरे. शिवाजी महाराजांनी काय इंटेन्शन होतं आणि त्यांचा उद्देश म्हणजे त्यावेळेस वेगळा होता, पण आता मुलं मातीत बिलकुल खेळत नाही, मातीशी त्यांचा संबंधच काय राहिलेला नाही. त्यासाठी मला असं वाटतं की मुलं मातीत खेळली तर त्यांची इम्युनिटी वगैरे वाढू शकते. बरोबर. आत्ताचे पालक बिलकुल मातीत खेळूनच देत नाही, कारण डस्टची ॲलर्जी वगैरे हा प्रकार मुलांना होतो. बरोबर. मला असं वाटतं की मातीत खेळली तर मुलांची इम्युनिटी वाढेल आणि त्यांनाही आनंद होईल. तर आम्ही संघातर्फे तुमचे खूप आभार मानतो की आम्हाला ही जागा तुम्ही उपलब्ध करून दिलीत आणि दरवर्षी अशीच उपलब्ध करून द्यावीत, हीच आमची संघातर्फे तुमच्यासाठी विनंती आहे सर. नक्की. आणि आम्हाला थोडीफार माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद. तर आता तुम्ही बघताय की सगळ्यांच्या किल्ल्यांना थोडा थोडा आकार यायला लागलेला आहे. आपण याच्या पुढे सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करूया, बघूया या पोरांनी काय बनवलं आहे इकडे. यांच्या किल्ल्याला पण थोडा थोडा आकार यायला लागलेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, मोठ्याने बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा. यांच्या किल्ल्याला माझ्या मते माती कमी पडते वाटतं. जय भवानी, जय भवानी, हर हर. यांचा पण किल्ला खूप छान बनतोय. ही किल्ल्यावरती विहीर केली आहे का? विहीर केली. अच्छा. आणि आमचे जे सिक्रेट होल पण आहे, म्हणजे समजा काही झालं तर इकडनं पळता येईल किंवा त्याच्यामधून जाता येईल आतमध्ये. तुमचं नाव काय साहेब? चंद्रकांत बोरसे. चंद्रकांत सर सुद्धा लहान मुलांना खूप मदत करतायत आणि त्यांच्याबरोबर ते सुद्धा खूप एन्जॉय करतात किल्ला बनवताना. आणि किल्ल्यावरती त्यांनी स्पेशल म्हणजे विहीर बनवली आहे आणि एक स्पेशल काय म्हणतो आपण गुहा बनवलेली आहे की जिथून काही आक्रमण वगैरे झालं तर आपल्याला लवकर तिकडनं निघता येईल किंवा शत्रूवरती आपल्याला आक्रमण व्यवस्थित करता येईल. शत्रूला ते कळू नये कुठली जागा आहे काय आहे. सो दिस इज व्हॉट आय कॉल अ प्लॅनिंग. तर शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच शिकवलं आणि आजकालची मुलं सुद्धा मोठ्यांकडून तेच शिकतायत की तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. जे काय तुम्ही कराल त्याचा पूर्णपणे विचार करा आणि मग ती क्रिया तुम्ही अंमलात आणा. तुम्ही आता इथे बघताय की हा किल्ला जवळजवळ पूर्ण व्हायला लागलेला आहे. बाकीच्या मुलांचे सुद्धा आपण किल्ले बघूया. या मुलांनी किल्ला खूपच छान बनवला आहे. वरती शिवाजी महाराज आहेत आणि
अजून त्यांचं थोडंसं काम बाकी आहे, पण जवळजवळ तो किल्ला पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला किल्ला आवडला असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की किल्ला खूप छान झाला आहे म्हणून. आणि मुलांची मेहनत आणि त्यांचं प्रेम किल्ल्याबद्दल हे इथे पूर्णपणे झळकतंय. आता विघ्नेश तुम्हाला थोडीशी किल्ल्याबद्दल माहिती देणार आहे. तर विघ्नेश थोडा मोठ्या आवाजात बोलायचा बाळा फक्त. हा रायगड किल्ला आहे. याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानीची स्थापना झालेली होती. आणि हा फक्त एकच किल्ला आहे ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम अजून उपस्थित आहे. आणि या किल्ल्यावरती अशी सुरक्षा आहे की त्याला अजून कोणी तोडू नाही शकत. बाकी त्याचे आपल्याला थोडे एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिसू शकतात. एक्झाम्पल्स दाखव बरं आम्हाला, काय एक्झाम्पल्स आहेत? जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यामध्ये पण मंदिर पण स्थापना केलेली. अच्छा, की त्यांना मंदिर पण पाहिजे, मंदिर पण हवं होतं त्यांना. बरं बरं, खूप छान माहिती दिलीस तू. आणि तुझ्या मित्रांचं मैत्रिणींचं नाव सांगू शकशील आम्हाला? तर तुला माहिती नाही आहे, मी प्रत्येकाला विचारू. बरं बाळा, तुझं नाव सांग. श्रेजल. तुझं नाव सांग. हर्षिदा. तुझं? त्रिशा. श्रावणी. एकांश. रघुवीर. आणि तुझं नाव? तो तुम्हाला मजा आली किल्ल्यामध्ये किल्ला करायला? बोल. हे दोघं पण आहेत. आपल्याला पण याचे सहभागी व्हायचं असेल तर पुढच्या वर्षी इथे गणपती विसर्जनच्या इथे विहिरीच्या इथे या. आणि परत पुढच्या वर्षी तुम्ही इथे येऊन आमच्या याच्यात सहभागी होऊ शकता. अरे वा मित्रा, तू खूप छान सांगितलं आहेस. तर ज्यांना जमेल ते नक्कीच येतील. तुझं नाव काय बाळा? मंगेश सुशील स्नेहाल. ओके. तुझं नाव? श्रीपाद. सांगितलंस मगाशी. अच्छा. तुझं नाव? राघव. मी तर तुला चांगलाच ओळखतो. बरोबर. बरं, आजोबा कुठे आहेत? आजोबांना बरं नाहीये. बरं ठीक आहे. आजोबांना सांग भिडे काका होते म्हणून. ठीक आहे. तर किल्ला खूपच छान बनवणे. पराग शिक्षक सुद्धा इथे आलेले आहेत. शिक्षक जरा आम्हाला हात दाखवता का तुम्ही? अरे वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 झूल संगठन में हिंदुस्तान हमारा है. भारत माता की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर एक ही नारा, एक ही नाम. जय श्री राम. जय श्री राम. एक ही नारा, एक ही नाम. जय श्री राम. जय श्री राम. मित्रांनो, आता आपल्यासमोर शर्मन जोशी हा या किल्ल्याची माहिती देणार आहे आपल्याला. तर किल्ल्याचं नाव काय आणि किल्ल्याच्या काय स्पेशालिटीज आहेत? तर शर्मन, सांगा मला किल्ल्याची माहिती. सर्वात पहिले किल्ल्याचे नाव आहे श्री संगदुर्ग. तर इथे आपण महादरवाजा इकडे 2 मावळे, हा ध्वज, हा हे 2 पहिले बुरुज. त्याच्यानंतर आणखीन वर गेलं तर हा नगारा, ध्वज, इकडे तोफ आहे, दारुगोळा आहे आणि त्याच्यासाठी मावळा आहे. इकडे पण एक तोफ, मावळा आणि दारुगोळा आहे. अजून आपण वर आलो तर इकडे आपल्याला पाण्याचं टाकं दिसतं. इकडे शंकराची पिंड आहे, ध्वज आहे. इकडे विहीर आहे छोटी आणि तिकडे विहीर पाणी भरणारी बाई उभी आहे. हा इथे रक्षक म्हणून उभा आहे. हा तिकडे रक्षक. हे आहे ते धान्याचं कोठार आहे. हे धान्याचं कोठार. हा तुतारी वाजवणारा मावळा. हा दवंडी पिटवणारा मावळा. इकडे पण एक आपण बॅक साईडला तोफ बघू शकतो. हा मावळा, दारुगोळा. इथे खाली वाघाची गुहा आहे. इकडे झाड. ही किल्ल्याची बॅक साईड. इकडे आपण तटबंदी बांधली आहे. मुलांचं आणलेलं फराळ कुठे काढत इकडे एक रक्षक उभा आहे, ध्वज आहे. ही सगळी तटबंदी, सगळी
हिरवगार झाडे आणि सगळ्यात वरती शिवाजी महाराजांनी त्यांना वारा घालणारा आणि रक्षक मावळा. किल्ला बनवताना तुला किती मजा आली बाळा? मस्त आहे. आणि शिकायला काय मिळालं? मुख्यतः मेन म्हणजे ते आहे, शिकायला काय मिळालं तुम्हाला? टीम वर्क. आपल्या महाराजांनी आपल्याला शिकवलं होतं की टीम वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्वराज्य हे असंच उभं नाही राहिलं. शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला आपण स्वराज्य निर्माण करूया असं नाही आहे. तर टीम वर्क हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सुद्धा या मुलांनी दिलेली माहिती कशी वाटली, ही आवडली असेल आणि त्याच्यात काही चूक किंवा बरोबर जे काय असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया. गूंजड़ी है हल्दी गाड़ी, घोड़ों के इंटापों से हीरो की है सेना लेके राणा लड़ता देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया. भारत माता की जय. हर हर वंदे एक किनारा एक इनाम. जय श्री राम जय श्री राम. एक किनारा एक इनाम. जय श्री राम जय श्री राम. आता अजून एक गीत होईल आणि मग आपापले पाहुणे बस अंतर नको उभं राहा. अंतर आहे तेवढं राहू दे. इकडे एक काम करून उभे राहा. माणसाने तिकडे मुली इकडे या. बस फक्त अग्रेसर. हात खाली. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूताम्. प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता. इमे सादरं त्वां नमामो वयम्. इमे सादरं त्वां नमामो वयम्. त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम्. त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम्. शुभाम् आशिषं देहि तत्पूर्तये. शुभामाशिषं देहि तत्पूर्तये. अजय्यां च विश्वस्य देहि शक्तिम्. अजय्यां च विश्वस्य देहि शक्तिम्.
सुशीलं जगत्येननं ब्रह्मवेत् सुशीलं जगत्येननं ब्रह्मवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं स्वयं स्वीकृतं न सुगं कार्येत् स्वयं स्वीकृतं न सुगं कार्येत् समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतं परं साधनं नाम वीरव्रतं तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा रुदन्तप्रजागर्तुतीव्रानिशं रुदन्तप्रजागर्तुतीव्रानिशं विजेत्री च नः संहताकारिशक्तिर् विजेत्री जनसंहताकारिशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणं विधायास्य धर्मस्य संरक्षणं परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वा शिशा देवृषं समर्था भवत्वा शिशा देवृषं। भारत माता की जय। भारत माता की जय। रुद्र प्रणाम 1 2 3 पंख विकिरण